केले। मुखपत्र सन्मानातील रोखोक सदर ठाकरे बंधू एकत्रित करण्यावर मांडतील सविस्तर भूमिका। अहो, ज्यांना संपलेला पक्ष म्हणून हिंडवत होते त्या राऊतांची आणि उद्धव ठाकरेंची अवस्था बघा की काहीही करा पण आमच्याबरोबर आघाडी करा असं म्हणत आता हे राज ठाकरेंच्या घरासमोर जाऊन त्या ठिकाणी झुलण्याचं काम करतायत। अर्थात त्या दोघांनी एकत्र यावं नाही यावं हे त्यांचे प्रश्न आहेत, पण मी नक्की सांगतो की त्या दोघांच्या एका येण्यामध्ये मराठी माणसाचं महाराष्ट्राचं हित नाही आहे। मराठी माणसाचं महाराष्ट्राचं हित, महाराष्ट्राचा विकास, मराठी माणसाचा विकास हा भाजपा महायुतीच्या हातात सुरक्षित आहे। तर ह्याच प्रश्नाला अनुसरून 14 आणि 16 जुलैपर्यंत पदाधिकाऱ्यांची इगतपुरी येथे शिबिर आहे मनसेचं, यावर तुम्ही काय बोलता? नाही, असं मनसे एक राजकीय पक्ष आहे आणि ते जर का भारतीय जनता पार्टीसारखं चिंतन शिबिर, कार्यकर्ता शिबिर घेत असतील तर लोकशाहीमध्ये त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्यातून त्यांचं जे काही वैचारिक मंथन असेल ते त्यांनी करावं आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन त्यांनी जनतेसमोर यावं। माझी त्यांना या निमित्ताने एवढीच विनंती आहे की मराठीच्या मुद्द्यावर ते काही भाष्य करतायत, पण मुंबई परिसरातील गोरगरीब सर्वसामान्य अमराठी माणसांना मारण्याचा जो प्रकार आहे तो मात्र आम्ही खपवून घेणार नाही। आणि या चिंतनाच्या शिबिरामध्ये मराठी करता आणि मुख्य म्हणजे मराठी माध्यमांच्या शाळांकरता आणि आपल्या मुलांना मराठी मीडियम शाळेमध्ये शिकवण्याच्या संदर्भातलं काही चिंतन ते करतील अशी मला अपेक्षा आहे।